भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिलेंचं निधन झालंय। वयाच्या 67व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। अल्पशा आजारानं निधन झाल्याची माहिती आहे। बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बिहारच्या दौऱ्यावर आहे। बिहार निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणार आहेत। बिहारमधील बेगुसरायमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो होऊन जाहीर सभा होईल। गोंदिया जिल्ह्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष हेमंत लिल्हाल यांनी समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। मनसेचा दीपोत्सव उद्धव ठाकरेंच्या हस्ते या दीपोत्सवाचा शुभारंभ होणार आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात। त्यामुळे भाजपनं सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वबळाचा नारा दिलाय। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि पालकमंत्री नितेश राणेंचे जवळचे सहकारी मनीष दळवी यांनी घोषणा केली आहे। गोंदिया जिल्ह्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष हेमंत लिल्हाल यांनी समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी महसूल अधिकाऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे। राज्यातील 22 उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर बढती मिळाली आहे, तर महसूलच्या 23 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या निवड श्रेणी म्हणून बढती मिळाली आहे। त्यामुळे 23 अधिकाऱ्यांचा IAS होण्याचा मार्ग मोकळा झालाय। ठाण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांचा स्वबळाचा नारा दिल्यानं एकनाथ शिंदे आक्रमक झाले, नाराज झालेत अशी जय महाराष्ट्रला सूत्रांनी माहिती दिली आहे। सर्व निवडणुका शिवसेना महायुतीत लढणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी विश्वास व्यक्त केलाय। मतदार प्रतिनिधी कोणाला मॅनेज होतात की काय असं म्हणत सुनील तटकरेंनी निवडणूक यंत्रणेवर संशय येणाऱ्या विरोधकांना टोला लगावलाय। विरोधकांचा माणसांवरही विश्वास नाहीये असं म्हणत सुनील तटकरेंनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय। महाविकास आघाडी आमदार गोंधळलेले आहे। मविया आमदारांच्या चेहऱ्यावरील हावभाव बघा असं म्हणत उदय सामंतांनी मवियावर निशाणा साधलाय। आयोग मांडत असलेला मुद्दा त्यांना पटत नव्हता। काही लोकांचा या बाबतीत अभ्यास नाही असं म्हणत सामंतांनी टोला लगावलाय।